हा विजय बीड जिल्ह्यातील जनतेचा धनशक्ती माझ्या विरोधात होती, परंतु जनतेने मला साथ दिली बजरंग सोनवणे. धनदांडगे आणि मातब्बर उमेदवार माझ्या विरोधात उभे होते, परंतु जनता माझ्या सोबत होती. या जनतेच्या साथीमुळेच मला विजय मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील जनता कुठल्याही अफवांना बळी पडली नाही, कुठल्याही दबावाला बळी पडली नाही. माझ्या विरोधात अनेक कारस्थान रचण्यात आलं, परंतु जनतेच्या बळावर मी ती हाणून पाडलं. माझ्या विरोधात असलेल्या दुसऱ्या एका उमेदवाराला 50,000 मते मिळाली, ते देखील मलाच मिळाले असतील, परंतु अशा स्थितीतसुद्धा माझाच विजय झाला, असं बजरंग सोनवणे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर म्हटलेलं आहे. जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय, या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. तुमचा विजय होईल. नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे. उलट शेवटच्या 2 लास्ट बट 1ला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली. त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे. आणि माझ्या जिल्ह्यातल्या एवढ्या धनदांगट्याच्या विरोधात खासदार, त्याच्यामुळे खासदार मी झालो, त्याचा अभिमान आणि जर कुणाला असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनता. हा विजय सोपा असा होता का नव्हता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं. आणि काय काय कला झाल्या, आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत. नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मतांनी झालेला असता. तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं. पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटपर्यंत कुठेतरी बघतंय त्यांचे की त्याच्यानुसार हा विजय माझा. होते जरांगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का? 100% आला. मी असं कधी म्हणलो नाही की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे, या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय. मी असं कधीही बोललो नाही. पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती. यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.